आमच्या पवार साहेबांचं एक मत आहे की ज्याला पार्श्वभूमी नाही असे तुम्ही 50% द्या, जे नवीन तरुण द्या, नवीन चेहरे तुम्ही समोर आणा। मला जसं साहेबांनी एवढं मोठं बळ दिलं आणि त्यांच्यापाशी जाण्यानंतर माझ्यात जी ऊर्जा निर्माण झाली ती ऊर्जा माझी मी अशी कायमस्वरूपी ठेवेल। शरद पवार गटामध्ये नुकत्याच काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत, त्यांना मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत। 2 दिवसापूर्वी 10 तारखेला जिल्हा प्रदेश सरचिटणीसपदी राजेभाऊ फड व दीपक नाना देशमुख यांचा पक्षामध्ये प्रवेश करून घेण्यात आला। त्याचवेळी महिला जिल्हा अध्यक्षपदाची धुरा देखील देण्यात आलेली आहे। नसरीनजी बागवान जे आहेत त्यांच्यावर एवढी मोठी जबाबदारी दिली, ते आपल्यासोबत या ठिकाणी शिरसाळ्यामध्ये दाखल झाले। एकंदरीत तुम्ही आता शिरसाळ्यामध्ये आलात, पक्षानं तुमच्याकडे एवढी मोठी महिला जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी दिली, काय सांगा? सर्वात पहिल्यांदा तर मी सगळ्यांचे आभार मानेल। आमचे आदरणीय नेते, जे देशाचे नेते आहेत असे आमचे शरदचंद्र पवार साहेब, जे 20 वर्षाच्या तरुणाही लाजवेल असा आमचा तरुण आणि कणखर नेतृत्व असणारे आमचे शरदचंद्र पवार साहेब, त्यांनी मला हे पद दिलं। त्याचनंतर आमच्या बीड जिल्ह्याचे आदरणीय आमचे मार्गदर्शक आहेत उषाताई दराडे, त्याच्यानंतर आमचे जिल्ह्याचे कणखर नेतृत्व जे आहे आता खासदार साहेब आहेत बजरंग बाप्पा सोनवणे आणि महबूबाई प्रदेशाध्यक्ष, आमच्या महिलांच्या रोहिणीताई प्रदेशाध्यक्ष, परत अमृता खंडगळे ह्या एक आमच्या ग्रामीणच्या प्रदेशाध्यक्ष आहेत आणि सगळे माझे तालुक्याचे कार्यकर्ते, परळीचे आमचे बाबा शिंदे आहेत, युवराज लगड धारूरचे आमचे तालुका अध्यक्ष आहेत, परत बाबासाहेब पाटील आहेत, आणखीन माझे बाकीच्या तालुक्याचे जे काही आमचे तालुका अध्यक्ष आहेत त्या सगळ्यांच्या तालुका अध्यक्षांच्या मला शिफारसी होत्या। सगळ्या नेत्यांनी माझ्यासाठी फोन केला। आदरणीय आमचे मोहनदादा जगताप त्यांनी माझ्यासाठी फोन केला, त्यांनी शिफारस दिली। आदरणीय आमचे माजी आमदार साठे साहेब आहेत, त्यांनीही माझ्यासाठी शिफारस केली। परत आमचे राजेसाहेब देशमुख आहेत, त्यांना आता प्रदेश उपाध्यक्षपद दिलं, त्यांनी माझी शिफारस केली। त्यानंतर आमचे नरेंद्र काळे साहेब आहेत। म्हणजे एकत्रित असा जर विचार केला तर आमच्या पक्षश्रेष्ठीतले सर्व नेते, आमच्या सुप्रियाताई असतील, जयंतदादा असतील, आमचे प्रदेशाध्यक्ष शिंदे साहेब असतील किंवा वरिष्ठ नेते जे काही मंडळी आहे आमचे, त्या सगळ्यांनी आणि आमच्या बीड जिल्ह्याच्या सर्व नेत्यांनी अगदी छोट्यापासून ते सगळ्या मोठ्या नेत्यापर्यंत सगळ्यांनी मला सहकार्य केलं, सगळ्यांनी माझी शिफारस केली आणि आदरणीय पवार साहेबांनी मला ह्या लायक समजलं आणि हे जिल्हाध्यक्षपद दिलं। आता मी तुमच्या मीडियाच्या समोर एवढंच सांगेल की मला जसं साहेबांनी एवढं मोठं बळ दिलं आणि त्यांच्यापाशी जाण्यानंतर माझ्यात जी ऊर्जा निर्माण झाली ती ऊर्जा माझी मी अशी कायमस्वरूपी ठेवेल आणि साहेबाच्या ज्या अध्यक्षपदाची त्यांनी मला इथपर्यंत धुरा सांभाळायला दिली ती धुरा मी आयुष्यभर अशीच सांभाळेल आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करून दाखवेल। आणि महिलांचं संघटन तर सोडच, पण महाराष्ट्रात आपल्या किंवा भारत ह्याच्यात बीड जिल्ह्यात म्हणा जे काही महिलांवर आपले काही प्रश्न असतील किंवा काही महिलांचं काही कोणत्याही महिलांची अडचण असेल त्या महिलांच्या मी ठामपणे उभा राहील आणि आमच्या पक्षाकडून त्यांना सगळं सहकार्य करण्याची तयारी ठेवेल। नक्कीच आता तुमच्या मोठी जबाबदारी दिली, महिला जिल्हा अध्यक्षपदाची तुमच्याकडे धुरा दिलेली, एकंदरीत तुम्ही याच दरम्यान आता कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत। सध्या आगामी निवडणूक आहेत, नगरपालिका आहेत, नगर परिषद आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, काय रणनीती असणार आहे तुमच्या पक्षाची? काय आता एकंदरीत उमेदवाराची चाचपणी झाली आहे? हो, चाचपणी तर आमची चालूच आहे, आम्ही सगळं फिरतोय। मी पण आज प्रत्येक तालुक्यात जाऊन आढावा घेतेच आहे। प्रत्येक आमचा तालुका अध्यक्ष असेल, आमचा पदाधिकारी असेल, जे काही उमेदवार असतील ते आपापल्या परीने आमच्यापर्यंत त्यांची भूमिका मांडताय। आमच्या पवार साहेबांचं एक मत आहे की ज्याला पार्श्वभूमी नाही असे तुम्ही 50% द्या, जे नवीन तरुण द्या, नवीन चेहरे तुम्ही समोर आणा। जसं मला त्यांनी नवीन चेहरा दिला, मी आता किती म्हणलं तरी 1.5-2 वर्षाची त्यांची बीड जिल्ह्यातली कार्यकर्ती, मी फार जुनी आहे पण सध्या त्यांच्या ह्याच्यात येणारी बीड जिल्ह्यातली मी 2 वर्षाची कार्यकर्ती। त्यांनी मला एवढं मोठं पद दिलं, एवढी मोठी जबाबदारी दिली। तसं पवार साहेबांचे विचार हे आहेत, पवार साहेब म्हणजे पवार साहेब नाहीत, ते त्यांचा विचार आहे, ते देशावर चालणारं एक नेतृत्व आहे आणि त्या नेतृत्वाच्या आमच्या खाली आम्ही ह्या निवडणुकीच्या धुरात आम्ही सगळे आमच्या जीव ओतून काम करणार आहेत आणि आमचे उमेदवार कसे निवडून येतील यासाठी आम्ही तयारी ठेवणार आहेत। आणि यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 100% शरदचंद्र पवार गटाचा आणि पक्षाचा आमचा झेंडा असेल एवढे तुम्हाला ग्वाही देते। जनतेसमोर आता तुम्ही जात आहेत, निवडणुका लागल्यात, काय तुम्ही जनतेसमोर जनतेचे प्रश्न काय मांडणार आहे? तुमच्या जाहीरनाम्यात जनतेसाठी काय असणार? नाही, आता ज्या उमेदवारांना आपल्या आपल्या तालुक्या वाईज किंवा जिथे नगरपालिका आहेत त्यांचे जे काही प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील किंवा त्यांच्या गावातले काही प्रश्न असतील, शहरातले काय असतील, त्या सगळ्या प्रश्नांना आम्ही काटेकोरपणे त्यांचे प्रश्न पूर्ण करण्यासाठीच आम्ही उतरणार आहोत। आणि तसं त्यांचा जाहीरनामा आल्यानंतर मी ते प्रसिद्ध करेल की प्रत्येक तालुका वाईज कोणता जाहीरनामा, कुठे काय अडचणी येतात, त्या अडचणीला आमचा उमेदवार जिथल्या तिथं बरोबर उतरण्याचा प्रयत्न करेल आणि असेच आम्ही उमेदवार निवडून निवडणुकीत उभा करणार आहोत। नक्कीच तुम्ही पाहू शकता महिला जिल्हा अध्यक्षपदाची धुरा त्यांच्यावर जिम्मेदारी जी पक्षाने दिलेली, एकंदरीत त्यांनी ती सक्षमपणे सांभाळण्याचा जबाबदारी घेतलेली। एकंदरीत यामध्ये अजून काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, शिरसाळा, बीड।